जगदंबा निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचा आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू, श्रीमंत योगी निधिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत क्षत्रिय मराठा गुरुत्वंत वरदवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की आवाज झालाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की आता स्वराज्य निर्माण झाल्यासारखं वाटतं. सह्याद्रीच्या कडाकापडात उभा महाराष्ट्र रात्रीचा दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबूत ठेवला. अशा महापराक्रमी राजाचं मी स्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही. आपल्या प्रभावी वक्तव्याने ज्या शत्रूशी माध्य बदलतो तो महाप्रबळ. विद्या ही तलवारीसारखी असते, परंतु तिचे महत्व तिचे धारण करणाऱ्यावर अवलंबून असते. आज आपल्या तलवारीनं धार आली, आज आपल्या तलवारीनं धार आली, परंतु क्रांतीच्या विचारांना धार येताना दिसत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु तो अनपेक्षित नव्हता तर अपेक्षित व्हावाच आहे. आज आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, छत्रपती शिवाजी राजांच्या आचारांची आणि छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. कारणही तसेच आहे. कारणही तसेच आहे. असे म्हणतात ना की यदा यदा ही धर्मास्य ग्लानिर्भवत भारत अभिज्ञानी धर्मास्य ततच मान्य सुजान्य. ज्या ज्या क्षणाला धर्मावर गुलामी येते त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सहंताला, प्रत्येक महंताला, प्रत्येक भगवंताला या पृथ्वीवर अवतार घ्यावाच लागतो. आजही तेच झाले. छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं की फक्त राडा, या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळालंच नाही आणि या पलीकडे जाऊन राजांना आम्ही कधी कळून घेतलंच नाही. अरे म्हणूनच की काय चंडमंड भंडा असं करणी उदंड मंड महिषासुर करणी शिव अधिभाले निका आई धर्मराष्ट्री आई तुळजाभवानी शिवरायांच्या जन्मी व्याख्यान गायलं. आई तू ऐकायले 19 फेब्रुवारी 1630 साली या महाराष्ट्राच्या मातीला पडलं सर्वात गोड स्वप्न, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा जन्म. 1630 साली जन्मलेला माझा राजा पुढे जाऊन 1680 ला हे जग सोडून जातो. 1630 ते 1680 माझा राजा जगला किती? अवघी 50 वर्ष. पण त्याच 50 वर्षात असं काही जगला की पुढची 50,000 लक्ष वर्ष उद्या स्वराज्याचं दान महाराष्ट्राच्या पत्रात घालून दिलं. 350 वर्षापूर्वीचं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि साहस. 400 वर्षानंतरही राजांची कोणी जयंती साजरी करावी, कोणी महती सांगावी, कोणी महती ऐकावी. जणू काही छत्रपती शिवाजी राजांना शिवचरित्राची किमया घडलीच. आम्ही म्हणतो ना स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. अरे पण ती श्रींची इच्छा ज्या माणसाने निर्माण केली ती अवलाद जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आली. त्या नाव राजा शिवाजी. महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या मातीत आम्ही छाती ठोकून सांगतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, त्याच मराठी माणसाचा ताठपणा आणि त्याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या महापुरुषांनी निर्माण केली त्या नाव राजा शिवाजी. शिवाजी ही 3 अक्षरं या महाराष्ट्राच्या मातीला नवा अर्थ प्राप्त करून देतात. ज्या लोक उत्तरेतील महत्वाचं स्थान इतिहासाच्या पानावर मराठ्यांच्या मानावर हक्काच्या कणाकणावर लिहिलं गेलेलं. हिंदू धर्म, हिंदू संस्कृती अखंड अक्षरेने राहिल्या. ज्यांच्या गाथा 7 समुद्र पलीकडे जाऊन तिथल्या अंतर्गताचा ठाव घेऊ लागला असं नवव्याग्र असं चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र. मगाशीच म्हटलं ना, यदा यदा ही धर्मास्य ग्लानिर्भवत भारत अभिज्ञानी धर्मास्य तथा मानस सुजाम्य. कसा घडला असेल शिवकाळ, काय करत असेल छत्रपती शिवाजी राजांची माणसं, आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी कुमारी प्रांजल संदीप शिंदे आज आपल्या समोर उभी आहे आणि आपण सर्वजण माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. कसा घडला असेल स्वराज्याचा इतिहास. आम्ही राया रावलांपासून बघा इतिहासाच्या पानावर जगतो आणि मग आमच्या लक्षात येतं आमचे इतिहास काळोखाच्या पडद्यावर चमकत आहे. ज्या दिवशी
या दिवशी जिजाबाई आणि शहाजी राजांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. संसार नव्या गुण्यागोविंदाने चालू होता. शहाजी राजे निजामाची चाकरी करायचे. काही दिवस निघून गेले. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजी राजांच्या अंतःकरणात एक गोष्ट लिहिली होती. आणि नको ती निजामाची नोकरी, आणि नको ती निजामशाहीची नोकरी, स्वतःचे राज्य निर्माण करून स्वतःचे राज्य. शहाजी राजे जिजाबाईंना घेऊन पोटातील बाळ सुखरूप राहावं म्हणून शहाजी राजे जिजाबाईंना घेऊन शहापूर तालुक्यातील माऊली किल्ल्यावर आणला. पण तेथे त्यांना आसरा मिळाला नाही. म्हणून शहाजी राजांना जिजाबाईंना घेऊन थेट शिवनेरीवर नेलं. शिवनेरी गडावर जिजाऊबाईंच्या पावलाने शिवनेरी गड चमकू लागला. आणि पुन्हा एकदा शहाजी राजे निजामाच्या चाकरीला घेऊन निघून गेले. जिजाबाई शिवनेरी गडावर आल्या खरा, पण दुःखाच्या बातमी ऐकण्यासाठीच की काय? कदाचित त्याच वेळी माझ्या राजांचा जन्म झालेला असावा. आणि ती एकच माता रडत होती. तिला घडवायचं होतं महाभारत, तिला घडवायचं होतं शिवभारत, तिला घडवायचं होतं शिवबा, आणि तिचं नाव होतं जिजाबाई. पहिली बातमी जिजाऊंच्या कानावर आली. सख्या बापाची थांडोली झाली. आणि किती काळीज तुटत असेल त्या मातेचं. लगोलग दुसरी बातमी जिजाऊबाईंच्या कानावर आली. एकच सक्का भाऊ आणि एकच सक्का चुलत दीर निजामाच्या दरबारात मारले गेले. किती काळीज तुटत असेल त्या मातेचं. आई जिजाई धावत शिवाई मातेच्या मंदिरात गेली आणि आई भवानीला साकडं घालू लागली. ये आई जगदंबे जयस तिथे जगदंबे, आऊ शरम घे माझी आपोटी, शिवशंकर आंबे. कदाचित असाच प्रसंग घडावा. आणि त्यातून एक आवाज आला. ओळखलात का मला? मी तुमच्यातील एक आहे, पण आज मी या जगात नाही. का 13 जुलै 7 दर्जाच्या दरम्यान माझ्या अमान्य अत्याचार बलात्कार झाला. माझ्या शरीराची लफ्तर उडवली, गप्तरकडून शरीराची विटंबना केली. माझी प्रत्येक हात डाव पडत होती. अरे वाटलं होतं येईल कोणीतरी वाचवायला. येईल तो महाभारतातला श्रीकृष्ण वाचवायला, ज्यांनी द्रौपदीला नराधमापासून सोडवलं होतं. अरे वाटलं होतं येईल तो रामायण मधला राम वाचवायला, ज्याने सीतामाईला लंकेतून सोडवलं होतं. पण नाहीच झालं तसं. आज मी तुमच्याकडे न्याय मागते. मला न्याय द्या. अरे जागा व्हा आणि जागा करा तुमच्यातील तरुणास, आणि हाक मारा त्या शिवाईला. हे आई, हे शिवबा अपना आमास एकदा. त्याचवेळी शुंडमुंड भंडासुरणी, उदंडमंड महिषासुरणी, शिवजी भाल निका. आई एकविरेचं भारत जणू काही जिजाबाईंच्या माथेला लाभलं. जिजाबाईंना डोहाळायला लागले. उठा घोडा स्वार व्हावा, तापत निघाला स्वराज्याच्या आडणाऱ्या आईवरांना, उधळून देवा सनई चौघडा पुन्हा एकदा. जिजाबाईंना प्रचिती कक्षाची दालन लावली गेली. जाणत्या जुलत्या सुई जमल्या. सगळी नक्षत्र जागी झाली. समुद्रात उदाहरण आणि एका स्त्रीचे शब्द कानावर आली. मुलगा. संस्कृतीच्या छत्र सिंहासनावर प्रकट झालं. सह्याद्रीला हर्षवाही झाला. आणि एक असा अनमोल रत्न माझ्या महाराष्ट्राच्या मातीला मिळाला. ज्या राजानं या महाराष्ट्राच्या मातीला अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं, तो शहाजी पुत्र शिवाजी कसा असेल? अरे कसा असेल धैर्य, कसा असेल साहस, कसा असेल धाडस, कसा असेल नेतृत्व, कसा असेल कर्तृत्व, अरे कसा असेल शिवाजी? त्याच शौर्याची, त्याच धाडसाची, त्याच नेतृत्वाची, त्याच कर्तृत्वाची आणि त्याच छत्रपती शिवाजी राजाची आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. काही इतिहास रंग उतरताना सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे उच्ची रकमी. छत्रपती शिवाजी राजे म्हणजे शरीराने सर पतळ. आणि प्रत्येका दुश्मनाला वाटायचं हे शिवाजी शिवा को हम मारेंगे बिखराएंगे. आणि हीच चूक त्यावेळीच्या एका दुश्मनाने केली होती. त्याचं नाव होतं अफजल खान. आम्हाला एक इतिहास माहितीये, आम्हाला एक प्रसंग माहितीये. ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी राजांच्या भेटीस येणार होता, त्या छत्रपती शिवाजी राजाने एक सुंदर प्रतापगडाच्या पायथ्याशी एक सुंदर शामियाना उभारला होता. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहितीये. ज्यावेळी
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला अखंड हिंदवी स्वराज्याचा इतिहास लिहिला जातो ना, त्याच वेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला रणसंग्राम हा सुवर्ण अक्षराने लिहिलाच जातो. आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहिती आहे. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राजाने सुंदर सामना उभारला होता, त्या अफजल खान उठून उभा राहिला. त्यांनी बाहू फैलवली, आओ शिवाजीराजे आओ. खानाने मिठीत राजांना आवळलं, खानाने मिठीत राजांना आवळलं. दगाच जाणवला, निघाले वागणं खुपसली खानाच्या पोटात. कडाडकर त्याचे कृष्णाची भास्कर धावले. त्यांनी राजांच्या मस्तकाला वार करणार, त्याच वेळी कुठून तरी सय्यद बंडाचा दानपट्टा आला आणि मस्तक छाटून रिकामं झालं. आणि आम्हाला त्याही पुढचा इतिहास माहितीये. तो इतिहास कुठला होता जीवा म्हणून वाचला शिवा. मला इथपर्यंतचा इतिहास व्यवस्थित माहिती आहे. आता मी तुम्हाला आतला इतिहास सांगते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजे आणि जिवाजी माले खानाचा पर्दाफाश करून बाहेर आली, त्यावेळी एका मावळ्याने जिवाजी महाराजांना प्रश्न केला, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का, एका क्षणाचा विलंब झाला असता तर राजा शिवाजी जिवंत राहिले नसते. तर एवढी मोठी जबाबदारी तुम्ही एका क्षणात कशी काही घेतली. जिवाजी माले उत्तर देतात, गड्यांनो हा रणसंग्राम घडण्याआधी छत्रपती शिवाजी राजाने एक बैठक बोलवली होती. आणि त्या बैठकीत छत्रपती शिवाजी राजाने जिवाजी महाराजांना प्रश्न केला, जिवाजी तुम्हाला माहिती आहे का आपल्या भेटीस अफजल खान येणार आहे. जिवाजी माले म्हणतात, जीर महाराज. जिवाजी पण त्या अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाचा अंकशक येणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही स्वतः. तेव्हा मात्र जिवाजी महाराजांना प्रश्न पडला. जिवाजी माले विचारू लागतात, राजा एवढी सगळी मावलं असताना तुम्ही माझीच का बरं निवड केली. त्याच वेळी छत्रपती शिवाजीराजे उत्तर देऊ लागतात, जिवाजी योग्य वक्ताला योग्यच माणूस हवा. जिवाजी माले बोलतात, राजा पण मी येऊन करू तरी काय. छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, जिवाजी मी तिथे तुम्हाला जाऊन त्या अफजल खानाला किती खर्च झाला हे पाहायला नेत नाही जिवाजी. त्या अफजल खानाचं चालणं कसं बोलणं कसं हे पाहायला नेत नाही जिवाजी महाराज विचारतात, राजा पण मी येऊन करू तरी काय. छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, जिवाजी त्या शामियानात गेल्यावर तुम्हाला मी एकाच जागेवर उभं करणार आहे आणि त्या जागेवर मी उभं करणार आहे तिथून हा छत्रपती शिवाजी राजा तुम्हाला स्पष्ट दिसणार आहे. त्या जागेवर छत्रपती शिवाजी राजा गायब जरी झाला, इतक्यात त्या जागेवरून छत्रपती शिवाजी महाराजांची किंकाळी जणू ऐकू आली तरी तुम्ही तुमची जागा सोडू नका. जिवाजी महाराज बोलतात, राजा पण मी येऊन करू तरी काय. छत्रपती शिवाजी राजे बोलतात, तिथे जाऊन मी तुम्हाला एकाच जागे उभं करणार आहे, एकाच माकडावर लक्ष ठेवायला सांगणार आहे आणि त्या माकडाचं नाव आहे सय्यद बंडा. जिवाजी महाराज बोलतात, राजा पण मी करू तरी काय. छत्रपती शिवाजी राजे बोलतात, त्या माकडावर लक्ष ठेवणार, जर त्या सय्यद बंड्याच्या डोक्याचा केस हल्ला की तुमच्या डोक्याचा केस हल्ला पाहिजे. सय्यद बंड्याच्या पायाची अंगठा हल्ला की तुमच्या पायाचा अंगठा हल्ला पाहिजे. सय्यद बंड्याच्या डोळ्याची पापणी उडली की तुमची डोळ्याची पापणी उडली पाहिजे. सांगणारे भरपूर होते पण ऐकणारे एकमेव जीवात जन्माला येऊन गेला. अशी माणसं स्वराज्यात निर्माण झाली. एक मावळ्याने स्वराज्य निर्माण केलं. ह्या सगळ्यांची रजा घेताना आणि शब्दांना पुरवून देताना मी एकच सांगते, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. असा जिजाऊचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. धन्यवाद. खूप छान. छत्रपती शिवाजी